जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावतीतली उत्कृष्ट बँक असून या बँकेमध्ये सोलर प्लांट बँकेने लावलेला आहे। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचा प्लॉटचा जो एरिया होता तो साधारणतः 6200 स्क्वेअर फूट होता आणि या जागेवर साधारणतः रूफटॉप आम्हाला 2000 स्क्वेअर फूट मिळाला आणि या 2000 स्क्वेअर फूटचं युटिलायझेशन कसं करायचं म्हणून विचार समोर आला संचालक मंडळामध्ये आणि संचालक मंडळाने सांगितलं की ग्रीन एनर्जीसाठी आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून मग सोलर प्लांट इन्स्टॉलेशन करण्याचं प्रोहन EPC प्रायव्हेट लिमिटेड यांचे दर किफायतशीर आणि न्यूनतम असल्यामुळे त्यांना सदर काम देण्यात आलेलं होतं आणि कंपनीने अगदी उत्कृष्ट काम केलेलं आहे। जिजाऊ बँकेमध्ये त्यांनी साधारणतः 43 किलोवॅटचं सोलर प्लांट बसवलेला, त्याचं जनरेशन अगदी उत्कृष्टपणे चालू आहे आणि किफायतशीर भावात बँकेला ती वीज पडते, बँकेचा खर्च निघतो। बँकेचं जनरेशन 43 किलोवॅटचं जरी असलं तरी त्याची डिपेंडन्सी ही सूर्यप्रकाशावर अवलंबून असते आणि आत्ता अलीकडच्या काळात आपल्याला वीजच मिळणार नाही आहे आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये सोलर एनर्जी आपण किती जास्तीत जास्त उपयोगात आणतो त्याचा महत्त्वाचा वाटा हा प्रत्येक ग्राहकाला घ्यायचा असतो आणि म्हणून मग जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेने असंही ठरवलं आहे की संविधान दिवस 26/11/23 पासून बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना किंवा तत्पूर्वीसुद्धा बँकेने हा प्रयोग केलेला आहे आणि अनेकांना या कामासाठी कर्ज दिलं आहे। एखाद्या व्यक्तीला कर्ज पाहिजे असेल तर जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक सदर कर्ज उपलब्ध करून देते। बँकेचे जे दर आहेत ते अगदी कमी आहेत, बँकेचा व्याजदर केवळ 11% आहे आणि या कामासाठी प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक घरावर आपल्या सोलर एनर्जी युनिट बसवायचं असेल तर ग्रीन एनर्जी कन्व्हर्शन करायचं असेल तर आपल्या प्रत्येकाने घराला एक सोलर युनिट बसवलेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती जी डिमांड असते आपल्याला येणारं विद्युत बिल आणि त्याच्यातून येणारं जे जनरेशन आहे याची जे युनिट कॉस्ट आहे ही युनिट कॉस्ट साधारणतः 1 वर्षात पूर्ण झाली, 1 ते 2 वर्षात ती पूर्ण होते आणि आपल्याला किफायतशीर भावात विद्युत मिळते। ही जमेची बाजू आहे आणि म्हणून मग आत्ता ही जी सोलर प्रोहन EPC प्रायव्हेट लिमिटेड यांनी जे उपक्रम राबवलेला आहे हा कौतुकास्पद आहे असं मला वाटते। या प्रसंगी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व भागधारकांना मला विनंती करावी वाटते की त्यांनी त्यांच्या परिचित असलेल्या प्रत्येक सोलर एनर्जी विक्रेत्याकडून याची चौकशी केली पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणी हे इन्स्टॉलेशन्स केले पाहिजे म्हणजे आपल्या देशाला जे सोलर एनर्जीतून वीज मिळते तर वीज निर्मितीसाठी जो खर्च येतो तो कमी होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल, देशाला फायदा होईल, वैयक्तिक कुटुंबाला फायदा होईल आणि म्हणून मग माझी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे। आम्ही साधारणतः 500 किलोवॅटलासुद्धा धामणगावला अशा प्रकारचं एक 20 ते 25 लाखाचं कर्जही दिलेलं होतं आणि ते कर्जही नियमित चालू आहे। ते जे युनिट असेल ते बँकेकडे तारण घेता येते, ती जी जागा आपली असते ती तारण घेता येते आणि बँकेला कर्ज देता येते। 5 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते CO स्तरावर बँक मंजूर करते आणि 5 लाखाच्या वरचं कर्ज समिती मंजूर करते आणि म्हणून मग 5 लाखापर्यंत युनिट अगदी चांगलं होतं आणि मग अनेकांनी ते घेतलं पाहिजे आणि आपल्या घराला विद्युत कशी किमान भावात मिळेल याचाही विचार केला पाहिजे असं मला या प्रसंगी वाटतं। मी प्रोहन EPC प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मान्य श्री कोकाटे साहेब यांना या कामासाठी शुभेच्छा देतो। त्यांनी अगदी चांगल्याच तऱ्हेनं आता आमची त्यांनी AMCसुद्धा घेतलेली आहे, त्याच्यामुळे AMC सहित आपल्याला आपण ते युनिट चालवलं तर आपल्यालाही ते परवडतं आणि आपल्याला त्याचा त्रासही कमी होईल आणि म्हणून मग त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। ग्राहकांना विनंती करतो की जिजाऊ बँक ही उत्कृष्ट बँक आहे। अमरावती शहरात 23 वर्षापासून आपण सुरू केलेली ही बँक ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी आहे आणि म्हणून मग अमरावतीकरांनी किंवा अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर आणि दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार
तिथे आपल्या बँकेत शाखा आहे. इव्हन अमरावतीमध्ये 5 शाखा वेगवेगळ्या एरियात आहे. मोतीनगर असेल, साईनगर असेल, गाडगेनगर असेल, कठोरा एरिया असेल आणि वालकट कंपाऊंड असेल. या परिसरात राहणाऱ्या लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. जिजाऊ बँक आपल्याला सहज कर्ज उपलब्ध करून देईल. आपण त्या कर्जाचाही फायदा घ्यावा आणि आपल्या इथे चांगलं युनिट आपण उभारून घ्यावं. आपल्याला जी चांगली कंपनी वाटत असेल त्यांच्याकडनं घ्यावं अशी मी आजच्या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.